काही घटना ज्या अपेक्षित असायला हव्या होत्या त्या माझ्या बाबतीत घडत नव्हत्या की माझ्यासारखा कार्यकर्ता पक्ष सोडून जातो त्यावेळेला पक्षाची हानी होते असं तुम्हाला वाटत असतं तर किमान माझ्याशी संपर्क साधला असता, परंतु तसं झालं नाही. वॉर्डाची विकासाची कामं करण्याकरता मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी कामं करतोय, मला दुसरे काय करतात त्याच्याशी मला काही घेणं नाही देणं नाही. मी सकारात्मक दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचायचा, लोकांच्या मनामनात पोहोचायचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक तथा नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे पदवीधर संघ जिल्हा अध्यक्ष अरविंद माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढे भरून आणि मायेची शाल टाकत शिवसेना विधी सेल पदी नियुक्ती करत पदभार सोपवला. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असणारे माजी खासदार राजन विचारे यांचा पराभव करत शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांना विजयी करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची एक मोठी फौजच तयार केली होती. या विजयाच्या अनुषंगाने नवी मुंबई शहराला विजय चौगुले यांचे नेतृत्व आवडले असल्याने मागील काही दिवसापूर्वीच मनोज हळदंकर यांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला. याविषयी ते बोलताना म्हणाले, गोष्टी काही घटना ज्या अपेक्षित असायला हव्या होत्या त्या माझ्या बाबतीत घडत नव्हत्या. मी तळागाळातला कार्यकर्ता आहे, सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं आहे. मी निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा माझ्या वॉर्डात तर इतर वॉर्डाच्या तुलनेत नक्कीच जास्त म्हणजे लीड होता. असं असतानासुद्धा काही निर्णय या ठिकाणी घ्यावे लागले. हे दुर्दैव आहे असं म्हणायला काय हरकत नाही, परंतु याच्यातून सुद्धा इतरांनी बोध घ्यावा की माझ्यासारखा कार्यकर्ता पक्ष सोडून जातो त्यावेळेला पक्षाची हानी होते असं तुम्हाला वाटत असतं तर किमान माझ्याशी संपर्क साधला असता, परंतु तसं झालं नाही. असं एक वाटचाल आहे. पक्ष कोणताही असला तर माणूस म्हणून काम करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी मुळात शिवसेनेतच असल्याकारणाने शिवसेनेत गेलो असा काही लोकांचा समज आहे, तो गैरसमज दूर करतो. पहिला ही शिवसेनाच आहे, जे ज्या 4 अक्षरात मी मोठा झालो त्या 4 अक्षरातच आहे. आणि या ठिकाणी विजय चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आमचे अरविंदजी माने आलेले आहेत. असे असंख्य माणसं या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. एक चांगली अशी सुरेखशी साथ निश्चित स्वरूपात या ठिकाणी आम्हाला लाभलेली आहे आणि म्हणून विकासाची कामं घेऊन मनामध्ये परिवर्तन घडवून या ठिकाणी आम्ही काम करण्याची जिद्द मनामध्ये बाळगतो आहे आणि आमचं एमच हे आहे की लोकांची कामं निश्चित स्वरूपात झाली पाहिजे. शासनानं ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम निश्चित स्वरूपात माझ्यासारख्या किंवा अरविंदसारख्या तरुण उमद्या नेतृत्वानं या ठिकाणी करावं आणि म्हणून एक पर्वणी आहे जी या भागातल्या लोकांकरता इथल्या समाजाकरता दूरदृष्टी असणं फार महत्त्वाचं आहे. सहज उपलब्ध असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मी या वाक्याचा वापर करेन की सहज उपलब्धता म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या अडचणीला हाक माणूस मारतोय त्यामुळे तुम्ही उपलब्ध असलं पाहिजे किंवा मी बाहेर आहे, माझा मोबाईल बंद आहे, ह्या गोष्टी खूप आता नगण्य झालेल्या आहेत. माणसं जागृत झालेली आहेत. त्यामुळे सहज उपलब्ध असणारा माणूस, त्या उपलब्धतेतून होणारी कामं, त्या जनतेसोबत असलेली नाळ या ठिकाणी जोडली गेली असल्याकारणाने माझ्यासारखे अनेक लोक या ठिकाणी हे काम करण्याकरता आदरणीय पक्षाचे प्रमुख त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथल्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आदरणीय या भागाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय विजय चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहेत. मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो अरविंदजींना की ते एका मोठ्या पक्षातून मोठं पदाचं राजीनामा देऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी ग्वाही देतो की त्यांच्याकडून किंवा आमच्याकडून
ज्या कामाची अपेक्षा लोकांना आहे ते निश्चित स्वरूपात करून घेण्याचं काम या ठिकाणी होईल. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विजय चौगुले यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. पाच वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतो आहे. त्या अगोदर पक्ष स्थापनेपासून माझे वडील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत, म्हणजे आमचं घराणं राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहे. पण नवी मुंबईच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून आज मी शिवसेनेमध्ये विजयजी चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. आज नवी मुंबई विधी सेल प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. शिवसेना पक्षामध्ये विजयजी चौगुले साहेब जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते व आपल्या वॉर्डाची विकासाची कामं करण्याकरता मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपलं ते पक्षवाढी करणे व लोकांची विकासाची कामं करणे हेच आपलं मूळ ध्येय आहे. याच्यामध्ये तरुणांचे नोकऱ्या झाल्या, उद्योग झाले, तसेच महिलांना दिवसेंदिवस नोकऱ्या भेटणं हेच आपला उद्देश आहे. तर याविषयी विजय चौगुले यांनी बोलताना सांगितले. म्हणजे आरोग्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या गोष्टी शिक्षणासाठी महिलांना एस टीमध्ये 50% दिलं आहे. परत फी माफीचं त्यांनी हे केलं आहे. परत बाहेर परदेशात शिक्षणाला जायला त्यांना सहकार्य, या गोष्टी म्हणजे कुठलाही क्षेत्र असं मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं नाही की त्या याच्यामध्ये आपण का मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, बारीक लक्ष ठेवून आमच्यासारख्या लोकांना त्याच्यामागे फॉलोअप घेऊन ते अंमलात आणायला पाहिजे. याच्यासाठी आमच्या मागे लागून सर्वांना आम्हाला ज्या काय आता आम्ही तर पाहतोय की ज्या मतदार नोंदणी असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे असतील, आणि आता 12वी पास ग्रॅज्युएशन झालेले 6,000, 8,000, डिग्री डिप्लोमा 8,000, 10,000 असे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि म्हणून आमचे जागृत कार्यकर्ते आहेत. आम्ही सर्व त्या पद्धतीने आम्ही सर्व काम करत आहोत. घराघरापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन ह्या सर्व गोष्टीचा फायदा प्रत्येकाने उचलायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सर्व करतो. मी तर आता जेवढ्या मी राहतो ते सोसायटी, एच पॅराडाईज सोसायटी असेल, घरकाम करणारे जेवढ्या महिला असेल त्यांना आम्ही सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे सर्वांचे लाडकी बहिणीच्या ह्याच्याखाली आम्ही सर्व फॉर्म भरून घेतो आहे. पूर्णपणे आम्ही ते करतो, तयारीने उतरलेलो आहे आणि तयारीने आम्ही काम करतो आहे. मला दुसरे काय करतात त्याच्याशी मला काही घेणं नाही आणि देणं नाही. मी सकारात्मक दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचायचं, लोकांच्या मनामनात पोहोचायचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करतो आहे.